राज्यात चारही टप्प्यात झालेलं मतदान महायुतीला अनुकूल असून चौथ्या टप्प्यापर्यंत चांगलं यश महायुतीला मिळेल. शेवटच्या टप्प्यात मुंबईसह ठाणे लोकसभा मतदारसंघात निवडणूक आहे, त्यामुळे आणखी वेग येईल असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला. चौथ्या टप्प्यातल्या पुणा परिसरातील सगळ्याच लोकसभेच्या मतदारसंघामध्ये मी फिरत होतो. मला निश्चित वाटतं की चारही टप्प्यापर्यंत एकंदरीत महाराष्ट्रामध्ये झालेलं मतदान हे महायुतीला अनुकूल त्या ठिकाणी आहे. विदर्भ असेल, मराठवाडा, त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अशा यावेळेला जागा आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जागा आहेत आणि शेवटच्या टप्प्यामध्ये तर मुंबईसह ठाणा वगैरे त्या ठिकाणी आहे. त्यावेळेला आणखीन त्या सगळ्या गोष्टीला वेग निश्चितपणे येईल. पण मला विश्वास आहे की चौथ्या टप्प्यापर्यंत चांगलं यश महायुतीला त्या ठिकाणी मिळेल. पण महाविकास आघाडीचा विश्वास अतिशय वाढलेला दिसतो आहे. त्यांचं म्हणणं आहे की यावेळेला महाविकास आघाडीची लहर आहे आणि पूर्णपणे यावेळेच्या जास्तीत जास्त जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीच्या वाट्याला येत आहेत. स्वाभाविकपणाने ते असं म्हणणारच का की महायुतीचं लहर आहे म्हणून ते म्हणणारच नाहीत. ज्या अर्थी त्यांना त्यांचं मनोबल कार्यकर्त्यांचं मतदारांचं टिकवायचं असल्यामुळे स्वाभाविकपणाने पाचव्या टप्प्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या सर्व ठिकाणी उमेदवार लढत असल्यामुळे केवळ मतदारांच्या मनामध्ये किंवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक विश्वास टिकून राहावा याच हेतूने केलेलं ते वाक्य आहे. यापेक्षा ग्राउंड रिॲलिटी फार वेगळी. खडकवासला विधानसभा मतदारसंघात सुनेत्रा वहिनी पवार यांना फार मोठी आघाडी म्हणजे 2019मध्ये भाजपला मिळाली होती त्यापेक्षा जास्त आघाडी मिळेल. आम्ही सर्व जागा महायुतीमध्ये लढत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर आम्ही जरी जागा लढल्या असल्या तरी महायुती म्हणून राज्यात सर्वाधिक जागा जिंकणार आहोत असं तटकरे म्हणाले. महायुतीची लाट आहे असं विरोधक म्हणणार नाहीत आणि ते स्वाभाविकच आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांचं मनोबल टिकवायचं असल्यामुळं आणि पाचव्या टप्प्यात महाविकास आघाडीचे उमेदवार लढत असल्यामुळं कार्यकर्त्यांच्या मनात विश्वास टिकून राहावा या हेतूनं यांनी ते वक्तव्य केलं असावं. यापेक्षा ग्राउंड रिॲलिटी वेगळी असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बारामतीमध्ये निकाल काय लागणार आहे या संदर्भात रोहित पवार यांनी पराजयाची प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ट्विट करत कबुली दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुंबई इथं सभा होत असून या सभेचं नियोजन तिन्ही पक्षांचे नेते करत आहेत अशी माहिती देखील तटकरे यांनी दिली.